गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूरमध्ये पाण्याखाली गेलेले बंधारे आता खुले होण्यास सुरुवात झाली, तर कोल्हापूर शहरामध्ये असलेला पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीत घट झाली असून बंधारा आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। सध्या आपण आहोत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा या ठिकाणी पाहिलं तर सध्या हा बंधारा जो आहे तो वाहतुकीसाठी खुला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या बंधाऱ्यावरून वाहतूक जी आहे ती आता पूर्ववत झालेली आहे। खरं तर गेल्या साधारणतः 15 ते 20 दिवसापूर्वी पडणाऱ्या मुसळधार अशा पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्यात अगदी पंचगंगेची पाणी पातळी ही 20 फुटांच्या वरती पोहोचलेली होती। आता मात्र पंचगंगेची पाणी पातळी ही 15 फूट 10 इंचावरती आहे आणि अद्याप देखील 3 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामध्ये रुई इचलकरंजीसह बाचणी हा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे काहीशी वाहतूक विस्कळीत झाली आहे। मात्र कोल्हापूरच्या या पंचगंगा नदीवरील हा जो बंधारा आहे तो आता पूर्ववत झालेला आहे। याची वाहतूक जी पूर्ववत झालेली आहे। मात्र पाहतोय की या बंधाऱ्याच्या वरती जवळपास 5 ते 7 फूट पाणी असल्यामुळे खरं तर या बंधाऱ्याचं काहीसं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण या बंधाऱ्याच्या जे कठडे होते ते कठडे या ठिकाणी खरं तर पडलेले आहेत। त्यामुळे धोकादायक पद्धतीने वाहन चालक या ठिकाणी आता मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर सध्या पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे आणि ही उसंत घेतल्यामुळे कुठेतरी आता नागरिकांना या कोल्हापूर शहरातून खरं तर वडंगे हा जे गाव आहे त्या गावाकडे जाताना आपल्याला आणि येताना हा मार्ग आता खुला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।